आपण आता आलेलो आहोत किसनगडला आणि एवढी भारी प्लेस, थांबा तुम्हीच तुमच्या डोळ्यांनी बघा. हे बघा किती भारी प्लेस आहे. मला तर खूप आवडली, एकच नंबर प्लेस आहे. तर आपण आज आहोत पुष्कर मध्ये. जगातलं एकच ब्रह्माचं मंदिर आहे, तो आहे या पुष्कर मध्ये. आणि सर्वात मोठी जत्रा भरते ती पण या पुष्कर मध्ये. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा भाऊ दक्ष फडके आणि स्वागत आहे तुमचं आपल्या या ब्लॉगिंग युट्यूब चॅनलवरती. तर आपण आज आहोत पुष्कर मध्ये. जगातलं एकच ब्रह्माचं मंदिर आहे, तो आहे या पुष्कर मध्ये. आणि सर्वात मोठी जत्रा भरते ती पण या पुष्कर मध्ये. तर अशा या जागेवर आपण आलेलो आहोत. आपण आता इथं येऊन एक गाईड केलाय, तर ते आपल्याला मंदिर दाखवणार आहेत आणि इथलं पुष्करचं सरोवर आहे तो सुद्धा दाखवणार आहेत. पुष्कर फेमस आहे मंदिरासाठी आणि रेगिस्तानसाठी. परत त्याची जत्रा असते, परत ते सर्वात मोठं पशुचं मार्केट भरते इथे. तर इथं मार्केट पण आता मोठं आहे. या साईडला बघा, इकडं जत्रा भरते. या साईडला पूर्ण जी एरिया आहे ना त्यात जत्रा भरते. सर्वात मोठी जत्रा असते ती. आणि आपली फॅमिली आहे. आज आम्ही जरा आराम मस्त करून निघालोय आणि मी पण ब्लॉग डायरेक्ट इकडेच आल्यावर चालू केलाय. तर आपलं गाईड काका गेलं कुठं समोर? हा, तर त्यांना पण थोडं विचारतो आपण या जागेबद्दल. ते आणखी आपल्याला चांगली रित्या सांगतील. मी तुम्हाला दाखवतो. ही प्लेस आहे ना जास्त अशी माहिती नाही सर्वांना, कारण सर्वच नाही. पण काही काहींना ब्रह्माचं मंदिर एक आहे तेवढं फक्त माहिती आहे, पण आणखी इथलं काय काय ते पण मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथून आता मार्केट चालू झालंय आणि मार्केटमध्ये काठ्या अजून तलवारी बिलवारी सर्व विकायला आहेत, कारण की इकडं तेच चालतंय सर्व. आणि इकडे लिगल पण येते तलवारी वगैरे विकणं. हे बघा मार्केट आहे पूर्ण पुष्करचं. तर मार्केट तर भरपूर मोठा होता. आता आपण इथं लाईनीला आलो होतो आणि त्या गाईड दादांना बोललो का आता सांगतो का, तो आता तुम्हाला आता सांगू काय समजणार नाही, पहिले दर्शन करून घ्या, नंतर आपण एक साईडला थांबू, मग तिथं सांगतो तुम्हाला. बोला बरं ठीक आहे, असं पण चालेल. तर इथं आपण चप्पल काढून घेऊ. थांबा. श्री जगतपिता ब्रह्मा मंदिर पुष्कर. आता आपण आतमध्ये येतोय मंदिराच्या. बघा छोटाच आहे वाटतं मंदिर, जास्त मोठा नाही वाटत. नक्की आज मंदिर आहे का मेन? बघा आपला गाईड दादा त्यांनी इकडून चालवले आपल्याला. जास्त नाही मोठा मंदिर ना, मी करतो मोठा असेल. हे बघा इकडं नंदी. हा बघा ब्रह्मा मंदिर. ब्रह्मा जी के 4 फेस होते हैं, जिसमें 3 फेस आप अगर मंदिर दर्शन करने के लिए आते हैं तो आपको सामने देखने को मिलेंगे. और एक फेस जो है पीछे मूर्ति के पीछे मिरर लगा हुआ है, तो उसके अंदर आपको देखने को मिलेगा. ठीक आहे. आणि दर्शन पण एकदम मस्त झालं इथे, एकदम व्यवस्थित, काही टेन्शन नाही. म्हणजे असं धक्काबुक्की असे काहीच नाही. मला वाटलं असं मोठं मंदिर आहे, एकच मंदिर आहे तर असेल जरा स्ट्रिक्ट, पण काही नाही. तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघितलं, आरामात आपण व्हिडिओ पण काढली, मस्त वाटलं दर्शन घेऊन ना. सेकेंड चीज, आप अगर मंदिर आते हैं तो आपको ये देखने को मिलेगा ब्रह्मा जी के 10 द्वारपाल होते हैं जो भगवान के गेट के बाहर खड़े रहते हैं. सामने की तरफ है इंद्र भगवान और ये सेकंड की तरफ है कुबेर भगवान. ये साल में सिर्फ एक बार खुलते हैं धनतेरस के दिन, बाकी पूरे साल बंद रहते क्या? पूरे साल बंद रहते. ठीक है. सिर्फ धनतेरस के दिन आपको दर्शन करने को मिलेगा, बाकी पूरे साल बंद रहेगा. ओके. ये सामने जो आप मूर्ति देख रहे हैं, ये आदि शंकराचार्य जी है जिन्होंने ब्रह्मा मंदिर को बनाया था. ब्रह्मा मंदिर को बनाने वाले यही है, एकमात्र है. और ऑल इंडिया के अंदर, पूरे वर्ल्ड के अंदर ब्रह्मा जी का जो मंदिर है वो ओनली पुष्कर के अंदर है. और उस मंदिर को बनाने वाले मात्र ये है आदि शंकराचार्य जी. इनकी बड़ी मूर्ति देखने को मिलेगा. आप केदारनाथ धाम जाओगे, वहाँ पर एक बड़ा मूर्ति है. हाँ. इनके द्वारा ये मंदिर बना हुआ है. और मेन ये है सरोवर जो आप देख सकते हैं. हा पुष्करचा तलाव आहे बघा, किती मोठा आहे.
आणि इकडे पण एक फेमस स्पॉट आहे आणि खाली तल्यात बघा मासे किती आहेत, मोठे मोठे मासे आहेत तल्यात. हे बघा इथं कसला मोठा मासा येतो. साईडला इथं बॉस बसलाय बघा. काय हा तो बघ कसला मोठा मासा इथं. बघ कसला मोठा आहे. भरपूर मासे आहेत, भरपूर मासे. आपल्या इथं नसतं राहिले असले मासे. काय झालं माशी काय लावा चणे घ्यायला गेलो होतो, त्यांना इथं थोडंसं दे. रागावून माझ्या अंगावर आला. मग त्याचं चणे घ्यायचं तुम्ही पण. खरं भाई खातो. तर आता ते बोलतात की तुम्ही फक्त ऑडिओ रेकॉर्ड करा, पूर्ण ते आपल्याला माहिती सांगतायत पण व्हिडिओ घेऊ नका. तर ठीक आहे बरं, आम्ही आमचा फेस दाखवतो, तुम्ही व्हिडिओ आम्हाला सांगा इथली माहिती कसं काय. हिंदी पूरा समझते हो? हाँ। जो सामने आप सरोवर देख रहे हो, ये ब्रह्मा जी का मुख्य ब्रह्म सरोवर है। ब्रह्मा जी का जो मंदिर है जिसमें आप अभी जाके आए हो, वो श्रापित क्यों है? मंदिर में प्रसाद क्यों नहीं चढ़ता है? संसार में ब्रह्मा जी का एक ही मंदिर क्यों है? और इस सरोवर की क्या महत्वता है, इसका जानकारी आपको बता रहा हूँ। ये देखिए, ये ब्रह्मा जी है और ये उनकी दूसरी पत्नी गायत्री माता जी है। इन्होंने इनके साथ सरोवर पर बैठकर यज्ञ किया था। और ये ब्रह्मा जी की पहली पत्नी सावित्री माता जी, जिनका मंदिर ऊपर पहाड़ी पर है, इन्होंने ब्रह्मा जी को श्राप दिया था। आप सभी कहते हो कि पुष्कर चलो, पुष्कर चलो, तो पुष्कर किसी मंदिर मूर्ति का नाम नहीं है, पुष्कर इस पवित्र जल सरोवर का नाम है। हिंदू धर्म में 3 भगवान मुख्य बताए गए हैं, भगवान ब्रह्मा जी, भगवान विष्णु जी और भगवान शंकर जी। इन तीनों ही भगवान में से भगवान विष्णु जी का स्थान था गया जी बिहार में, भगवान शंकर जी का स्थान था काशी वाराणसी में, लेकिन भगवान ब्रह्मा जी का धरती लोक पर कोई स्थान नहीं था। तो ब्रह्मा जी के लिए स्थान बनाने के लिए विष्णु भगवान ने अपनी नाभि में से कमल का फूल धरती पर गिराया था और कहा था कि फूल जहाँ भी जाकर गिरेगा वही आपका स्थान बनेगा। तो वो फूल पुष्कर में आकर गिरा था और फूल के गिरने की वजह से 7 पाताल लोक से छेद हुआ था, वही से जल निकला था। संस्कृत में फूल को बोलते हैं पुष्प, हाथ को बोलते हैं कर, जो उसका संधि विच्छेद करते हैं पुष्प प्लस कर, उसी से जगह का नाम पड़ता है पुष्कर। त्यांनी आपल्याला खूप छान अशी माहिती सांगितली आणि आपण आता आलोय इथं एक थाली घेऊन आलोय, काहीतरी देवाला भोग चढवा असं ते सांगतात. तर घेतली आपण त्यांच्याच सांगण्यानुसार थाली. सावित्री पूजा, गायत्री पूजा, गणेश पूजा, शिव पूजा, शिव ब्रह्मा, पुष्कर तीर्थ, गुरुराज पूजा, यात्रा का फल देना, परिवार में सुख शांति प्रदान करना, घर में रोग दोष, क्लेश कष्ट, व्याधी पीडा, भय चिंता. आपली पूजा तर आता झालेली आहे आणि जी आपण या ताटात पूजा झाली ना ती या सरोवर मध्ये सोडायची आणि खाली आपला मासा आहे बघा इथंच पायाची इथं. बाबा सोडा धरू का झाला. मस्त झाली पूजा, मस्त एक नंबर. ए नको म्हणून ते आपल्या इथं राहत नाही. तर पुष्करच्या ब्रह्मा मंदिरात आपण दर्शन केला, परंतु सरोवरवर आलतोय आणि इथे थोडीशी पूजापाठ करून आपण आता चाललोय. दुसरीकडे कुठे चालले अजून काय फायनल नाही झाला. तर पुष्करच्या ब्रह्मा मंदिरात दर्शन करून आम्ही आता निघालो किसनगडला. तर इथं कसं झालं दर्शन बाप्पा तुमचा? मस्त मस्त ना. तुमचा र मस्त. झोपला का माग मावशी? जोराम बोल आवत नाहीत. मस्त ना. ठीक आहे, आता आपण किसनगडला जाऊ आणि नंतर तिथून जयपूरला जायचं आहे आपल्याला. सो आज रात्रीपर्यंत आपण जयपूरला पोहोचू, त्याआधी जेवण करायचं आपल्याला. जेवणाला एक चांगला हॉटेल शोधतोय आणि इथं काय नाही पुन्हा असंच रोड आहे. अरे हा हे बघा तुम्हाला दाखवायचं जायला. हे घेतले तायाने, मांजर घेतली, वाजतंय. हे वाजव रे हिला. वाजव वाजव कशी वाजतो बघू दे. तुला देतं का? ते आले तिला दे. तिथंच ऐकतो वाटत. हे बघा वाच देत सेम ताया ना. चला आपण आता इथून चांगला एक हॉटेल शोधून जेवायला. तर बाजूला डायरेक्ट रेगिस्तानच आहे, वालू आहे बाजूला आणि पुष्करला पण एक रेगिस्तान आहे. सो इथं बघा पूर्ण असं रेगिस्तानच आहे, जास्त काही अशी झाडं वगैरे नाहीत मोठे मोठे आपल्यासारखी. आम्ही सगळीकडे आता राईस, फ्राईड राईस घेतो आणि चिल्ली घेतो. आता आमचं तर इथं जेवण झालंय. हे बघ यांनी फक्त रोट्या घेतल्या आहेत, पण हेच बरं वाटतंय ना मावशी. रोट्या बिट्या भाकरीपेक्षा भाकरी बोलतोय, सॉरी सॉरी सॉरी. रोट्या आणि भाजी बिजीपेक्षा चिल्ली आणि फ्राईड राईस बेस्ट आहे. लोक बोलतात रेगिस्तान मध्ये पाणी नाही पाणी नाही. इकडं रस्त्यावर पाणी आले. हे पाणी तरी कुठलं आहे मग आता? मागाशी तर रस्त्यावर पाणी नव्हतं, आता डायरेक्ट रस्त्यावर पाणी आले.
आणि तिकडे घरात पण पाणी गेलं. थांबा तुम्हाला दाखवतो त्या साईडला. काय मध्ये एवढा नदी होती काय इथं? नदी तर नाही, असंच डॅम बीम कुठं मावशी? इकडं हे बघा, तिकडं घर आहेत, त्या घरात पाणी गेलाय. काय माहिती काय खाडी असेल, खाडी. मोठा आहे पाणी, जाम वेगळा काहीतरी. खाडी बिडी नाही का, मस्तीन बोललो मी. ते खाडी बिडी नाही, खाडी आपल्याकडे काय माहिती. अचानक आलेलं पाणी, अचानक आलेलं वाटतं. पण इकडं काय नाही भरला मग दुसरीकडं? तिथंच कसं आहे? तर आम्ही आता आलोय किशनगडला. मार्बलचा काहीतरी डम्पिंग यार्ड आहे असं काहीतरी आहे ना लोकेशन. तर आम्हाला तिकीट काढायला सांगितलं त्यांनी. काय तिकीट, किती रुपये? काय ना, फ्री ऑफ कॉस्ट निसता नंबर लिहून यायचे गाडीचा नंबर लिहायचे का? दाखव. हा ठीक आहे. हे बघा स्नो यार्ड आहे असं काहीतरी लिहिलेलं आहे. तर तो इथून अजून 500 मीटरवर आहे. आणि त्यांचा इथं समोर असं काहीतरी आहे, किशनगड मार्बल असोसिएशन. इथून त्यांनी अशी रिसिप्ट घ्यायला लागते ही बघा अशी. तर आपण आतमध्ये एंट्री करूया तिकडं. आता आपल्याला आता आपण एंट्री करूया. अरे आता काय चाललंय? तर आपण आता एंट्री करूया इथं स्नो यार्ड मध्ये. हो काय बाई? हे बघा स्नो यार्ड किशनगड. ते समोर मांजर भारी दिसतंय आज. ही बघ मांजर आपली नवीन आणले. आपण आता आलेलो आहोत किशनगडला. आणि एवढी भारी प्लेस, थांबा तुम्हीच तुमच्या डोळ्यांनी बघा. हे बघा किती भारी प्लेस आहे. मला तर खूप आवडली. एकच नंबर प्लेस आहे. डम्पिंग यार्ड म्हणून नाव आहे याचा, किशनगड डम्पिंग यार्ड. प्लेस एकच नंबर आहे. आपली माणसं सर्व आता खाली गेलेली आहेत. आणि इथं मध्ये पाणी आहे. आणि डम्पिंग यार्ड यासाठी बोलतात मला तर वाटतं, कारण की इथे आहेत ना आपलं ते सर्व बाहेर येतं मार्बल बिरगलचं सर्व ते भुसा वगैरे असतं ना, म्हणजे चुरा वगैरे ते इथं टाकत असतं असं मला तरी वाटतं. तरी विचारून सांगतो ना की काय जागा आहे. पण जागा आहे ना ते एकच नंबर आहे. बघा ना पाणी बिनी. अचानक अशा डेझर्ट मध्ये असं सफेद सर्व सँड आहे काय समजत नाही नक्की. बघा अशी पावडर सारखं आहे पण वेगळंच काहीतरी आहे. सिमेंटचा टाईप आहे काय ते, सिमेंट टाईप. पण ते बघा आता इकडून सनसेट होणार आहे आणि आणखी मस्त दिसेल. आता तुम्हाला खाली जाऊन पाणी पण दाखवतो. पाणी तर एकदम क्रिस्टल क्लिअर आहे. बघा तुम्हाला इथून दाखवतो वरतून, आणखी भारी दिसतंय. एकदम क्लिअर असं पाणी आहे. खूप मस्त प्लेस आहे. बघा एवढीच एरियात आहे. बनवले का काय टाकलं इथं काय माहिती. कोणाला विचारू आपण. तर त्याआधी खाली जाऊया आपण. मला तर प्लेस ही जाम आवडली. इथं आता मस्त फोटो वगैरे काढू. मी बघितलेली प्लेस तर म्हणून मी ब्लॅक घातला, कारण की बरं इथं एकदम व्हाईट आहे ना, इथं ब्लॅक घालावं काहीतरी डार्क, जेणेकरून उठून दिसेल मी उठून. त्यामुळे बाकी काय नाही. प्लेस अशी मस्त आहे ना. तरी जयपूर हायवेला आहे. आपला पुष्कर पासून आपण इथून आलो जवळपास 70 किलोमीटर आलो असू. 70 किलोमीटर. आणि तिथून पुढे हे प्लेस आहे. मस्त आहे, मस्त आहे, एकच नंबर. तर आपली माणसं तिथेच सर्व फोटो काढते. इथेच सर्व मम्मी पप्पा. इथलं पाणी बघा कसला क्लिअर आहे. खाली पाण्यात आहे ना प्लॅस्टिकच्या बॉटल्स वगैरे टाकले ते पण दिसतंय. त्यामुळे तुम्हाला दाखवतो पाणी किती क्लिअर येते. इथं ते बघा असं सिमेंट सारखं आहे. हे बघा पाणी किती क्लिअर आहे. वाह एकच नंबर प्लेस आहे. भाई कशी आहे प्लेस ही? तुला कसं वाटली? तुला पाहिजे तरी काय मग? ओके हे बघा घाण पण आहे. मामा तुम्हाला कसा वाटला? बरं आहे ना? सूत्रांकडून खबर आली आता का ही माती आहे ना ती तोंडाला लावल्या गोर होतं. काय खरं आहे का? बघ लावून, बघ लावून बघ. ट्राय करू आपण नंतर. बघ ना अख्खी ते पावडर आहे, सिमेंट सारखं पावडर आहे बघा. मस्त प्लेस आहे. हे चला आता इथं फोटो काढूया मस्त मस्त लोकेशन बघ. हा पिऊन बघ. पाणी बघा किती मस्त क्लिअर वाटतंय. बघा लोकांनी घाण टाकले पण आहेत. आपली लोक कसली बेकार आहेत बघा ना. एवढी चांगली प्लेस आहे तिथं पण थुकून अशी घाण केले. काय बोलावं आता याला.
मार्बल जे कटिंग होतात ना हा त्या कटिंगचं जी पावडर निघतं हा म्हणून डम्पिंग यार्ड नाव आहे वाटतं याचं. त्याची जी घाण प्रत्येक आता तिथं मार्बल पॉईंट भरपूर मोठा आहे त्या पॉईंट मध्ये जेवढी जी घाण निघते ती आम्ही इथे टाकतात. तेच वाटतंय. तर चला मित्रांनो, अशा सुंदर अशा प्लेसला आपण आता बाय बाय बोलूया. समोर जरा सनसेट पण झालेला, तुम्ही व्ह्यूज बघा ना किती मस्त वाटतंय. डम्पिंग यार्ड इकडून बोलूच नाही शकत, पण नाही ना डम्पिंग यार्ड कशात मार्बलचा जो चुरा वगैरे असतो ना त्याचा आहे बघा. यात ते पूर्ण हे भरून आणतात आणि ते इथे टाकतात. हे बघा किती मस्त वाटतंय. आपली फॅमिली तर गेली त्या साईडला गाडीत, आपण पण जाऊया त्या गाडीत बसायला. पण एकदा परत येतो. तुम्ही प्लेस बघा ना किती मस्त वाटतं. इकडं हॉटेल्स वगैरे पण आहेत, आपण इथे जेवण करू शकतो, नाश्ता. बघूया आता जेवण करूया, नाहीतर सरळ जयपूरला निघू. पण इथे येऊन ना खरंच जाम भारी वाटला. आतापर्यंतची बेस्ट प्लेस होती पॅलेस वगैरे, नंतर मजा आली इथे. भारी वाटलं. फोटो पण मस्त मस्त आलेत. फोटो मस्त आलेत तर म्हणून मस्त वाटलं यार, असं नाही. पण येऊन इथं भारी वाटलं. बघा ना पाणी बिणी एकदम क्लिस्टर क्लिअर पाणी. यांचं काय चाललंय इथं दादे. सनसेट बघा तुम्ही, एन्जॉय करा. आता आपण निघूया आपल्या गाडीच्या इकडे जाऊया. आणि विषय काय झाला माहिती, सर्वांचे फोन भरलेत. फोटो व्हिडिओमध्ये सर्वांचे फोन भरलेत. त्यामुळे ना काय सर्व हेच झालंय. नीट व्हिडिओ पण नाही होत ना फोटो पण होत. जसं जमतंय तसं पटापट काय ना काय डिलीट करून मग व्हिडिओ काढतोय, फोटो काढतोय. तर चला आता निघूया आपण. कुठं? जयपूर. आपण आता आलोय पिंक सिटी जयपूरमध्ये. मगाशीच पोहोचलो आणि रूम वगैरे घेऊन आम्ही आलो आता मॅकडोनल्ड्सला. सर्व रूमला जाऊन जरासं फ्रेश पण नाही झालो, तसंच आलोय. भूक लागली जाम. आता मॅकडीमध्ये काहीतरी खाऊया आपण. तिथं आम्ही ऑर्डर दिली पण डायनिंगच बंद झाली आणि ऑर्डर पण ड्राईव्ह थ्रू द्यायला लागली. त्यामुळे बघा काय काय घेतले. 8 कोक, 16 बर्गर, 8 पफ. 16 बर्गर खाण्यात 8 माणसा. 8 पफ घेतल्यात आणि एक्स्ट्रा पण घेतलेत ते जरा रात्रीला खायला. 17-18 म्हणजे 18 बर्गर आहेत. 18 बर्गर तो दाखवतो मी. प्राईस नाही बर्गरच घेतलं नुसतं. मग तिथं फ्री पार्किंग असून आम्ही इथं पेड पार्किंग लावलेलं बघा. डेंजर माणसं आहे, डेंजर आमचे. आली का नाही? कुठे गेलं? कोण घेतं का? घ्या मस्त. तर आपण सर्व मागवलेले बघा काय काय. इथं बर्गर आहेत, पिझ्झा पफ आहेत आणि कोक आहेत. तर आम्ही आता खाऊन घेतो आणि उद्या आपल्याला जायचं जयपूर सिटी बघायला. तर तुम्ही चॅनलला आपलं सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून ठेवा. आणि आजचं ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, आपण जिथे जिथे गेलतो त्या जागा तुम्हाला कशा वाटल्या ना ते कमेंट करून नक्कीच सांगा. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.